एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. आपण सर्वच जणांनी कधी ना कधी हायवेवरून, महामार्गावरून प्रवास केला असेल आणि प्रवास करत असताना ठिकठिकाणी आपल्याला टोल नाके हे आढळतात. काही टोल नाक्यावरून आपली गाडी सरळ जाते, जास्त गर्दी नसते. परंतु काही टोल नाके हे असे असतात की जिथं भली मोठी रांग असते आणि या रांगेचं कारण काय हे जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर कोणीतरी टोल नाक्यावरती टोल किंवा तो जो रोड टॅक्स आहे तो विरोध करून चुकवण्याचा प्रयत्न करत असतो. रस्त्याची अवस्था पाहता सर्वसामान्य माणसांना रस्त्याचा कर किंवा टोल देण्याची सहसा इच्छा होत नाही. आणि त्यातल्या त्यात जर एखादा व्यक्ती सरकारी अधिकारी वगैरे असेल तर तो वेगवेगळी कागदपत्रे किंवा काही ना काहीतरी कारण सांगून टोल देण्यास विरोध करत असतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात देखील असा कर देण्याचा एक प्रसंग आला. त्या प्रसंगाकडे आजच्या सकाळी आपण लक्ष देणार आहोत. त्याबद्दल मत्तयाचं शुभवर्तमान आपण उघडूया आणि त्याचा 17वा अध्याय वचन 24 ते 27 आपण पटकन वाचूया. नंतर ते कफरनहुमात आल्यावर मंदिर पट्टीचा रुपया, टेम्पल टॅक्स वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरु मंदिर पट्टीचा रुपया देत नाही काय? त्याने म्हटले, हो देतात. मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणाकडून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यापासून? परक्यापासून असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळी आहेत. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे 2 रुपयाचे नाणे तुला सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे. तसं पाहिलं तर ह्या वाचलेल्या 4 वचनातून उरलेल्या 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 मुद्दे छोटे छोटे पाहावयास मिळतात. एक, मंदिर पट्टीचा किंवा मंदिराचा कर. 2, मुले मोकळी आहेत. आणि 3, मुलांनी अडथळा आणू नये. तसं पाहिलं तर मला या वचनातून जास्त एम्फॅसिस वचन 24 आणि वचन 26 आणि 27 ला करायचं आहे, जिथं स्वतः प्रभू म्हणतो मुले मोकळी आहेत. आणि पुढे प्रभू म्हणतो, तथापि त्यांना अडथळा आणू नये. तथापि त्यांना अडथळा आणू नये. परंतु हे समजण्यासाठी एक छोटंसं बॅकग्राऊंड आपण समजण्याचा प्रयत्न करूया. आणि ते बॅकग्राऊंड आहे मंदिर पट्टीचा रुपया किंवा टेम्पल टॅक्स, मंदिराचा कर.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या कारकिर्दीमध्ये त्यावेळेस इस्रायली लोक कमीत कमी 2 प्रकारचे कर देत असत. एक मंदिराचा कर आणि 2 कैसराचा कर. इस्रायल लोकांकडून कर वसूल करून जो रोमी सरकारला दिला जायचा तो होता कैसराचा कर. आणि इस्रायल लोकांकडून कर वसूल करून मंदिराच्या डागडुजीसाठी, मंदिराच्या कामासाठी जो वापरला जायचा त्या कराला म्हटलेलं आहे मंदिराचा कर. इथं जे आपण वाचत आहोत आणि जे मनन करत आहोत ते कैसराच्या कराबद्दल नाही, तर ते मंदिराच्या कराबद्दल आहे. आणि आम्हाला प्रभू जेव्हा पेत्राला प्रश्न विचारतो ह्या मंदिराच्या कराच्या बाबतीत, तेव्हा प्रभू पेत्राला म्हणाला, पेत्रा, तुला काय वाटते, या जगातील राजे लोक, ह्या जगातील लोक जेव्हा जकात किंवा कर किंवा टॅक्स जेव्हा वसूल करतात तो कोणाकडून घेतात? मुलांकडून घेतात की इतरांकडून घेतात, परक्यांकडून घेतात? उत्तर देताना पेत्र असं म्हणाला, अर्थातच मुलांकडून कर घेतला जात नाही, तर इतरांकडून, परक्यांकडून हा कर घेतला जात आहे. आणि त्याला उत्तर देत असताना प्रभू म्हणाला, जर असं असेल तर मुले मोकळी आहेत. इथं पहिला प्रश्न हा उद्भवतो की प्रभू येशू ख्रिस्ताने मंदिराचा कर, टेम्पल टॅक्स, मंदिर पट्टीचा रुपया द्यायला हवा की नाही? आणि हे उत्तर देत असताना प्रभू पेत्राला ती गोष्ट तिथं समजावून सांगत आहे. जर जगातले राजे लोक परक्यांकडून कर वसूल घेतात आणि जर मुले मोकळी आहेत, तर मला देखील कर देणं, मंदिर पट्टीचा कर देणं हे आवश्यक नाही. का? कारण हे मंदिर कोणाचं आहे? हे मंदिर पित्याचं आहे. आणि हे मंदिर माझ्या पित्याचं असल्या कारणाने, आणि मी पित्याचा पुत्र, मी पित्याचा मुलगा असल्या कारणाने, एकुलता एक मुलगा असल्या कारणाने मला मंदिर पट्टीचा कर देणं योग्य नाही, आवश्यक नाही. म्हणून प्रभू तिथं तो वाक्य प्रयोग तिथं करतो, मुले मोकळी आहेत. पित्याचं घर आहे, परमेश्वराचं घर आहे, आणि परमेश्वराचं घर असल्या कारणाने परमेश्वराच्या पुत्राला, येशू ख्रिस्ताला तिथं मंदिर पट्टीचा कर देणं योग्य नाही. परंतु इतकं बोलून प्रभू तिथं थांबत नाही, तर तिथं प्रभू त्या 27व्या वचनाच्या सुरुवातीच्या भागामध्ये असं म्हणत आहे. प्रभू असं म्हणाला, तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये. इथं प्रभू पेत्राला सांगत आहे, कर मला देणं योग्य नाही, कर मुलांना देणं योग्य नाही. मुलं मोकळी आहेत, चिल्ड्रन आर फ्री, बट इवन दो चिल्ड्रन शुडंट ऑफेंड देम. प्रभू असं म्हणतो, आपण त्यांना अडथळा आणू नये. मुलांनी त्यांना अडथळा आणू नये. त्यांना म्हणजे कोणाला? कोणाला अडथळा विश्वासणाऱ्यांनी किंवा आपण किंवा देवाच्या लोकांनी आणायला पाहिजे नाही. इथं त्यांना हा शब्द त्या कॉन्टेक्स्ट मध्ये कर वसूल करणाऱ्यांच्या बाबतीत किंवा अविश्वासणाऱ्यांच्या बाबतीत तो शब्द तिथं वापरलेला आहे. विश्वासणाऱ्यांनी त्यांना म्हणजे कोणाला? अविश्वासणाऱ्यांना. मुलांनी, विश्वासणाऱ्यांनी ह्या जगातील अविश्वासणाऱ्यांना अडथळा आणू नये. छोटेसे 2 विचार. एक, मुलं मोकळी आहेत, आणि 2, मुलांनी त्यांना, विशेष करून अविश्वासणाऱ्यांना, विश्वासणाऱ्यांनी विश्वासणाऱ्यांना देखील आणि विश्वासणाऱ्यांनी अविश्वासणाऱ्यांना देखील, त्यांनी, मुलांनी त्यांना किंवा कोणालाही अडथळा आणू नये. ही 2 विचार जेव्हा आपण पाहतो तेव्हा पहिलं काम, मुलं मोकळी आहेत, हे पहिलं काम
देवाने केलेले आहे. आपल्याला मोकळं करण्याचं काम, आपल्याला देवाची मुलं बनवण्याचं काम, हे कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. जसं गीत गायलं तसं काल्वरीच्या वधस्तंभावरून वाहिलेल्या त्याच्या रक्ताच्या द्वारे, रक्तसिंचनाच्या द्वारे, त्याच्या अनमोल आणि बहुमोल रक्ताच्या द्वारे त्याने आपल्याला मुलं बनवलेलं आहे, त्याने आपल्याला मोकळं केलेलं आहे. परंतु दुसरं काम इथं प्रभू आपल्याला करावयास सांगत आहे. कोणतं काम? मुलांनी, विश्वासधाऱ्यांनी त्यांना अडथळा आणू नये. प्रियानो, आपण देवाची मुलं आहोत हे सत्य आहे, पण आपण इतरांना, विशेष करून अविश्वासदारांना अडथळा आणू नये. जरी इतर जण चूक असतील तरी अडथळा आणू नये. हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी खरोखर कठीण आहे. देवाच्या मुलांनी वेळ आल्यास किंवा गरज असल्यास आपले हक्क सोडून द्यावेत, अडथळा आणू नये. हे वाटते तितकं सोपं नाही. आणि म्हणून हे पेत्राला समजावं यासाठी प्रभू पेत्राला तिथे कृती करायला सांगत आहे. प्रभू पेत्राला असं म्हणतो, आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक. इथं प्रभू पेत्राला समुद्रामध्ये जाऊन गळ टाकायला, मासा धरावयास सांगत आहे. ज्या पेत्राला प्रभूने सांगितलं होतं की तू माणसे धरणारा होशील, त्याला प्रभू पुन्हा एकदा मासे धरावयास पाठवत आहे. प्रियानो, इथं प्रभू पेत्राला व आपल्याला हे शिकवित आहे की माणसांना धरायचं असेल तर अगोदर माणसांना, विशेषतः आपल्याला विरोध करणाऱ्यांना, आपल्या विरुद्ध असत्याने वागणाऱ्यांना, आपल्यावर जुलूम करणाऱ्यांना अडथळा आणू नको. जसं प्रभू म्हणाला आणि वचनात लिहिलेलं आहे, जर कोणी तुझा सदरा घेतला, जबरदस्तीने सदरा घेतला, त्याला बंडीही दे, अडथळा आणू नको. हे पेत्राला पुढे समजले. म्हणून तोच पेत्र जेव्हा पहिले पेत्र त्याचा 2रा अध्याय आणि 20 वचन लिहितो, तेव्हा तो असं म्हणतो, चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. हे पेत्राला समजले. म्हणून तो पुढे असं लिहितो, त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. हे पेत्राला समजले. म्हणून तो स्वतःच्या मृत्यूसमयी त्याला खिळणाऱ्यांना विरोध न करता म्हणतो, मला खिळा, परंतु मला उलटे क्रूसावरती खिळा. हे स्तेफनाला समजले. म्हणून तो त्याला दगडमार करणाऱ्यांना विरोध न करता म्हणतो, हे प्रभू, त्यांचे हे पाप त्यांच्यावरती मोजू नको. हे यशयाला जुन्या करारात समजले. म्हणून तो म्हणतो, मारणाऱ्या पुढे त्याने आपली पाठ केली आणि मारणाऱ्या पुढे त्याने आपले गाल केले. त्याने मार चुकविला नाही, त्याने विरोध केला नाही. काल सायंकाळी मी विचार करत होतो की आजच्या ह्या 10-15 मिनिटाच्या मननामध्ये काय बोलावं, आणि विचार करून, प्रार्थना करून जेव्हा काल जवळजवळ 4-5 वाजता मी बसलो आणि बायबल जेव्हा चाळत होतो, तेव्हा ह्या 2 शब्दांनी माझं लक्ष वेधलं. त्यावरती थोडंसं मनन केलं आणि आज ते प्रभूच्या दयेने, कृपेने तुमच्या समोर ठेवत आहे. प्रभू 2 गोष्टी इथं पेत्रासमोर आणि तुमच्या समोर आणि माझ्या समोर मांडत आहे. पहिली गोष्ट कोणती? मुलं मोकळी आहेत. प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभूने आपल्याला मुलं बनवून मोकळं केलेलं आहे. चिल्ड्रन आर फ्री. परंतु जोपर्यंत मुलं, जोपर्यंत आपण, जोपर्यंत विश्वासणारे या जगामध्ये आहोत, या भूतलावरती आहोत, अविश्वासणाऱ्यांच्या किंवा
बाकी इतर लोकांच्या आजूबाजूला आहोत तोपर्यंत मुलाचा अप्रोच, मुलाचा व्ह्यू कसा असला पाहिजे, प्रभू तिथं ते सांगत आहे. कर देणं योग्य नाही, परंतु पेत्रा त्यांना अडखळण होऊ नये, कर मागणाऱ्यांना अडखळण होऊ नये, अविश्वासकारांना अडथळा होऊ नये, म्हणून तू जा, तू मासा धर आणि तुला जे नाणं सापडेल ते तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल दे. का? प्रभूला कर देणं गरजेचं नाही, परंतु इतरांना अडखळण होऊ नये म्हणून प्रभू म्हणाला, हे घे कर तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल. प्रभूने पेत्राबद्दल आणि स्वतःबद्दल तिथं इतर लोकांना अडथळा होऊ नये म्हणून तो कर भरला असं आम्हाला पाहायला मिळते. आणि यातून हा छोटा विचार आम्हाला पाहायला मिळतो की प्रभूला धन्यवाद देण्यासाठी आजच्या सकाळी हा विचार आहे की प्रभूने खरोखर आपल्याला मोकळं केलेलं आहे. आपल्याला पापाच्या गुलामगिरीमधून, दास्यामधून त्याने मोकळं केलेलं आहे. त्याने आपल्याला मुलं बनवलेली आहेत आणि अशी मुलं जी मोकळे आहेत, अशी मुलं जे वारिस आहेत, अशी मुलं जी ह्याच पृथ्वी तलावरती एक दिवशी 1000 वर्षाच्या प्रभूच्या मिलेनियम किंगडम मध्ये राज्य करणार आहेत. परंतु जोपर्यंत तो दिवस येत नाही, जोपर्यंत आपण ह्या पृथ्वी तलावरती आहोत, तोपर्यंत आपला ॲटिट्यूड इतरांच्या बाबतीत प्रभूने कसा असायला पाहिजे ते सांगताना प्रभू म्हणतो, तथापि त्यांना अडथळा होऊ नये म्हणून तू हे कर. प्रभूच्या नावाला गौरव देऊ, धन्यवाद देऊ. या विश्वासस्थानांच्या जीवनामध्ये पुढे जगत असताना आणि पुढे जात असताना आपण हे दुहेरी सत्य न विसरता पुढे जाऊया. पहिलं सत्य कोणतं? प्रभूने आपल्याला मोकळं केलेलं आहे, हे काम प्रभूने केलेलं आहे. परंतु दुसरं सत्य जे आपल्याला करायचं आहे कोणतं? तथापि त्यांना अडथळा होऊ नये. इतरांसाठी, अविश्वासस्थानांसाठी आपण अडथळ्याचं किंवा अडखळण्याचं कारण न बनता आपण प्रभूच्या वचनाच्या अधीन राहून पुढे जीवन जगण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करो आणि मदत करो. यावरती एक गीत मी विचार करत होतो की असं कोणतं गीत आहे का, आणि असं गीत मला सापडलं ज्या गीतामध्ये असं म्हटलेलं आहे, हम तो खुदा के बेटे सब कुछ हमारा है, हम तो खुदा के बेटे सब कुछ हमारा है, जो कुछ है दिखता वो है पिता का, वो सिरजनहारा है, जो कुछ है दिखता वो है पिता का, वो सिरजनहारा है. धन्यवाद 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 धन्यवाद. हालेलुया 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 हालेलुया. मुलं मोकळी आहेत, परंतु मुलांनी इतरांना, त्यांना अडथळा आणू नये. या विचाराबद्दल आपण प्रभूच्याच थोर आणि महान नावाला धन्यवाद देऊया आणि प्रभूची स्तुती करूया. प्रभूच्या नावाला धन्यवाद. सो आमेन.